नमस्कार. शेतकऱ्यांसाठी आत्तापर्यंतची सर्वात मोठी बातमी. आता शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतची कर्जमाफीची घोषणा जाहीर. अर्थसंकल्पाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केलेली आहे. सरकारने नेमके कर्जमाफीबद्दल कोणती घोषणा केली आहे या संदर्भाची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कुठेही न जाता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्ज भरले आहेत त्या शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. कारण ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्ज भरले आहे त्या शेतकऱ्यांसाठी 50,000 पर्यंत प्रोत्साहन म्हणून लाभ दिला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा अखेर जाहीर केली आहे. जे शेतकरी कित्येक दिवसापासून कर्जमाफीची वाट पाहत होते तो दिवस आज अखेरीस आला असे म्हणायला काही हरकत नाही. सरकारने शेतकऱ्यांचे 2 लाख पर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. परंतु या अंतर्गत कोणते शेतकरी पात्र असणार आहेत हे समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. आता आपण बघूयात की कोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहे. तर सर्वात पहिला जे 2 लाखापर्यंतचे थकबाकी असलेले शेतकरी असणार आहेत यांच्यासाठी ते पात्र असणार आहेत. यानंतर ज्यांचे पीक कर्ज थकलेले आहे असे शेतकरी यासाठी पात्र राहणार आहेत. यानंतर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले कर्ज शेतकरी या अंतर्गत पात्र असणार आहेत. आणि सर्वात शेवटी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयेपर्यंतचे प्रोत्साहन लाभ मिळणार आहे. ही माहिती अतिशय महत्त्वाची असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना ही कर्जमाफीबद्दल न्यू अपडेट समजेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.